हाय फ्रेंड्स, तर कोमल किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण बनवणार आहोत उन्हाळा स्पेशल आणि अगदी गावाकडच्या पद्धतीची चटकदार आंबट गोड चवीची कैरीची भाजी। तर ही भाजी बनवणं अगदी सोपं आहे, अगदी 5 मिनिटात तुम्ही बनवू शकता। चला मग रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वात आधी इथे मी 2 कैऱ्या घेतल्या आहेत आणि आपल्याला त्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत। तर इथे मी कलमी कैऱ्या घेतल्या आहेत। याची चव खूप आंबट नसते आणि या चवीला थोड्या गोडसर असतात, तर याची भाजी खायला जास्त छान लागते। तर इथे मी अर्धा किलो कैरी घेतली आहे आणि ती आता या पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायची आहे। तर आपल्याला मीडियम साईजचे असे कट करायचे आहे। खूप बारीक कट केल्या तर ती खूप गाळ होते भाजी। कैरीची भाजी खूप लवकर शिजते, त्यामुळे अशा मीडियम साईजच्याच आपल्याला कट करून घ्यायचे आहेत। तर त्यानंतर इथे मी गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवला आहे आणि त्यामध्ये आपण 1 मोठा चमचा तेल घालून घेणार आहोत। तेल गरम झाल्यानंतर सर्वात आधी आपण 1 टेबलस्पून यामध्ये मेथी दाणे घालून घेणार आहोत। तर इथे मेथी दाणे किंचित कडसर पण सुगंधी चवीचे असतात, त्यामुळे भाजीला अजूनच छान चव येते। तर मेथी दाणे घालून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला 1 छोटा चमचा मोहरी घालून घ्यायची आहे आणि सोबतच 1 छोटा चमचा जिरे घालायचे आहेत। हे सर्व छान तडतडल्यानंतर यामध्ये आपल्याला चिमूटभर हिंगही घालून घ्यायचा आहे। तर त्यानंतर इथे मी 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या कुटून घेतल्या होत्या, त्याही आपल्याला घालून घ्यायच्या आहे आणि थोड्याशा तेलामध्ये परतून घ्यायच्या आहेत। तर लसूण परतल्यानंतर यामध्ये आपण कट करून ठेवलेले कैरीचे काप घालून घ्यायचे आहेत। कैरीचे काप घालून झाल्यानंतर आपल्याला 1 ते 2 मिनिट हे तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। असं केल्याने कैरी नरम होईल आणि भाजी पण आपली लवकर शिजेल। तर हे सर्व मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपण मसाले घालून घेऊ। तर इथे मी 1 छोटा चमचा हळद घातली आहे आणि 2 छोटे चमचे आपल्याला लाल मिर्च पावडर घालायची आहे। यासोबतच 1 छोटा चमचा मी घरी बनवलेला काळा मसाला किंवा गोडा मसाला म्हणू शकता, तो घालून घेतला आहे आणि सोबतच यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं। मीठ घालून घेतल्यानंतर यामध्ये आपण कुटून घेतलेली बडीशोप घालून घेणार आहोत। तर इथे 1 चमचा मी भाजलेली बडीशोप घेतली आहे, ती यामध्ये घालून घेऊ। तर यासोबतच मी 1 टेबलस्पून धने घेतले होते, तेही कुटून घेतले आहे। तर या पद्धतीची आपल्याला थोडी जाडसरच पावडर करायची आहे, खूप बारीक पावडर करायची नाही आहे। इथे धने आणि बडीशोप आपण कुटून घातल्यामुळे भाजीला एक छान सुगंधही येतो आणि चवीलाही ही अप्रतिम होते। या सर्व मसाल्यांची चव आणि कैरीची आंबट गोड चव हे खूपच छान कॉम्बिनेशन आहे, तर तुम्ही नक्की घाला। आणि त्यानंतर आपण हे सर्व कोट करून घेऊ, म्हणजे कैरीलाही छान मसाले लागले जातील। तर 1 ते 2 मिनिट असं छान कोट करून घेतल्यानंतर इथे मी यावर झाकण ठेवून आता आपण थोडंसं शिजवून घेणार आहोत। तर यामध्ये मी पाणी घालणार नाही आहे, तर आपल्याला इथे झाकणावरच पाणी घालून घ्यायचं आहे, म्हणजे आपली भाजी खूप कोरडी पण होणार नाही आणि खाली लागणार नाही। आणि कैरीची भाजी खूप लवकर शिजते, त्यामुळे त्याला पाणी घातलं नाही तरी चालतं। या पद्धतीने तुम्ही झाकणावर असं पाणी घालून ठेवा, म्हणजे आतमधली कैरीची भाजी खाली लागणार नाही आणि छान शिजेल। मध्ये मध्ये तुम्ही चेक पण करू शकता। लो फ्लेमवर 2 मिनिट शिजवून घेतल्यानंतर मी परत एकदा हे सर्व मिक्स करून घेते आहे आणि तुम्ही इथे बघू शकता भाजीला छान वाफ आली आहे आणि कैरीच्या फोडी पण थोड्या नरम झाल्या आहेत। तर या स्टेजला आता आपल्याला गूळ घालून घ्यायचा आहे। तर गूळ आधी घातला तर तो खूप काळपट होतो किंवा भाजी पण काळपट दिसते। तर कैरी थोड्या नरम झाल्यावर किंवा थोडी भाजी शिजत आल्यावर आपल्याला 1 छोटी वाटी यामध्ये गूळ घालून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण हे सर्व मिक्स करून घेऊ। तर यानंतर अजून 2 ते 3 मिनिट ही भाजी आपण शिजवून घेणार आहोत। गूळ घालून घेतल्यानंतर आता आपल्याला झाकणावर पाणी घालून घ्यायची गरज नाही आहे। तर लो फ्लेमवर 3 मिनिट मी भाजी शिजवून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता गुळामुळे भाजीला छान पाणी सुटलं आहे आणि भाजीचं टेक्स्चरही छान झालं आहे। तर एकदा मी सर्व मिक्स करून घेते, म्हणजे राहिलेलाही गूळ मेल्ट होऊन जाईल। तर आपली भाजी इथे छान शिजली आहे, तुम्ही बघू शकता। तर इथे भाजीला रंगही खूप छान आला आहे आणि गुळामुळे आपल्याला पाणी घालायची पण गरज पडत नाही। तर 1 ते 2 मिनिट मी छान मिक्स करून घेतल्यानंतर आता
गॅस बंद केला आहे आणि त्यानंतर यामध्ये आता आपण कोथिंबीर घालून घेणार आहोत। तर एकदम सोप्या पद्धतीने आणि झटपट अशी कैरीची भाजी बनवून तयार होते। तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली, थोडी हेल्पफुल वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय।